2 दिवसीय कॉन्फरन्स आयोजित केलेली आहे। या कॉन्फरन्सच्या समारोपासाठी उपस्थित असलेले श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापनात एक अत्यंत सुसंस्कृत, अत्यंत सोज्वळ, सत्याच्या बाजूचा विचार करणारे आणि संस्थेचं व शिक्षणाचं शैक्षणिक आणि प्रशासकीय हित पाहणारे आताच आपल्या पुढे कुठलंही विषयांतर न होऊ देता केवळ कृत्रिम बुद्धिमत्तेवर आपली ओरिजिनल बुद्धिमत्ता वापरून आपल्याला मार्गदर्शन केलेले सन्माननीय श्रीराम सावंत सर, गेली 40 वर्षे ज्यांचं नाव शिक्षण क्षेत्रातले तज्ञ म्हणून आम्ही ऐकतो, असे या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय डॉक्टर हना जगताप सर, डॉक्टर सिदोळे सर, या महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य कांबळे सर, संयोजक मस्के सर, या बापूजी साळुंखे विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर कोयला कृष्णमूर्ती, आरपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर देशमुख सर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे असे तज्ञ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यामध्ये महेश कळावे सर आहेत, असुरे मॅडम आहेत, जितेंद्र शिंदे सर आहेत आणि या ठिकाणी सचिन गायकवाड सर असतील आणि पाटील सर असतील आणि तासगाव महाविद्यालयाचे खरं तर आपल्या पुढे बोलणं तसं खूपच अवघड असं वाटतं, कारण आपण सर्व बुद्धिवादी आहात, उच्च पातळीवर शिक्षण क्षेत्रात काम करणारे आहात। आपली बुद्धिमत्ता किंवा थोडक्यात दादा धर्माधिकारीच्या भाषेत सांगायचं असेल तर शिक्षकाच्या गुणवत्तेच्या बुद्धिमत्तेच्या पातळीपेक्षा समाजाची पातळी वर असू शकत नाही आणि म्हणून समाजाची बौद्धिक पातळी ठरवण्याचा अधिकार ज्यांच्याकडे आहे अशा मंडळी पुढे बोलणं हे अत्यंत अंतर्मुख होऊन विचारमग्न पद्धतीने बोलण्याचा भाग आहे। परमपूज्य बापूजी साळुंखे यांनी ज्ञानाच्या शिक्षणाच्या सामर्थ्यावर आणि पावित्र्यावर विश्वास ठेवून श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था स्थापन केली। त्या संस्थेच्या ध्येय धोरणानुसार काम करणारी मंडळी आजही कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे सर असतील, सीईओ असतील किंवा सेक्रेटरी गावडे मॅडम असतील, संस्थेच्या आणि शिक्षणाच्या विकासासाठीच कार्यरत असतात। खरं तर ही संस्था ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी, गोरगरिबांसाठी प्राधान्याने काम करणारी होती। मग महाराष्ट्रातल्या त्या काळातल्या संस्था जरी विचारात घेतल्या, रयत शिक्षण संस्था असेल, विदर्भातल्या देशमुखांची शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ असेल, कोल्हापूरची स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था असेल, बार्शीच्या जगदाळे मामाची शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ असेल, तर या सर्व शिक्षण संस्था ग्रामीण भागातील शिक्षणाच्या उद्धाराचं काम करणाऱ्या संस्था होत्या आणि त्यामुळं स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख असताना शरद पवार साहेब या शतकमहोत्सवी कार्यक्रमासाठी उपस्थित असताना विलासराव देशमुख म्हणाले होते की महाराष्ट्राला सामाजिक दृष्टिकोन देण्यासाठी आणि महाराष्ट्राला पुरोगामी ठेवण्यासाठी म्हणून विवेकानंद संस्था, रयत संस्था, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ अशा या संस्थांमुळे महाराष्ट्र हा सामाजिक दृष्टिकोन ठेवणारा आणि पुरोगामी दृष्टिकोनाने वागणारा महाराष्ट्र राहिलेला आहे। ह्या संस्था नसत्या तर केव्हाच महाराष्ट्र प्रतिगामी स्वरूपाचा झाला असता की काय
अशा प्रकारची शंका त्यावेळी त्यांनी संस्थेच्या व्यासपीठावरून बोलतेवेळी व्यक्त केलेली होती. आणि म्हणून अशा या बौद्धिक चर्चेमध्ये आपण सुद्धा आजच्या शिक्षण क्षेत्रातल्या तांत्रिक आणि सायंटिफिक बाबीचा विचार करत असताना ती शिक्षणाला किती वर घेऊन जाणारी प्रक्रिया आहे, समाजाला किती वर घेऊन जाणारी प्रक्रिया आहे, या दृष्टिकोनातून या 2 दिवसामध्ये आपला संवाद झालेला असेल आणि होणं ती अपेक्षित आहे. कारण एआय आता साळुंखे साहेबांनी सांगितल्यामुळे दोन्ही आहे. एकाने तर एका चर्चेमध्ये मला म्हणालं की एआय हे काय भस्मासूर आलो, किंवा हे भस्मासूर आहे का आपलं कल्याण करणारं एखादं टूल आहे, हे आपल्याच हातात आहे. हिरोशिमा नागासाकीवर जेव्हा विमानामधनं बॉम्ब टाकला आणि जे चित्र निर्माण झालं ते चित्र पाहून एका जगप्रसिद्ध चित्रकारानं जशा तसं ते चित्र काढलं आणि एका प्रदर्शनामध्ये ठेवलं. ते चित्र पाहत असताना ज्या विमानातनं ज्याने तो बॉम्ब टाकलेला होता तो सुद्धा ते चित्र पाहत पाहत त्या चित्राजवळ गेला आणि थांबला. आणि तो बराच वेळ थांबला, तिथून हालत नाही. तेव्हा त्यांनी सांगितलं की हे चित्र कोण काढलेलं आहे. तेव्हा चित्रकार म्हणाला की साहेब हे चित्र मी काढलेले नाही, हे चित्र तुम्हीच घडवलेलं, तुम्हीच बॉम्ब टाकला म्हणून हे चित्र निर्माण झालं. त्या पद्धतीनं एआयचा वापर कशा पद्धतीने केला जाईल त्या पद्धतीने परिणाम घडणार आहे. परंतु दुसऱ्या बाजूला विचार केला तर मानव जाती अनेक संघर्ष आणि अनेक प्रश्नाला तारून पुढे जाण्याची ही मानव जात आहे. त्यामुळे एआयने कितीही प्रश्न निर्माण केले तर त्याला तारून पुढे जाण्याची क्षमता मानव जमातीमध्ये आहे आणि ती निश्चित वेळोवेळी सिद्ध होत राहील. म्हणून एआय मुळे बेकारी होईल, एआय मुळे फसवणूक होईल वगैरे अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहे, किंवा गरिबाची पिळवणूक होईल असंही सांगितलं जातं. काही सामाजिक कार्यकर्ते असे म्हणतात की यामुळे एखादा माणूस अत्यंत श्रीमंत होईल, एखादा देश श्रीमंत होईल, एखादा देश गरीब होईल, एखादा श्रीमंत होणं बाकीचे गरीब राहणं, म्हणजे समाजामध्ये देशामध्ये विषमता निर्माण होण्याचं काम एआयच्या माध्यमातून होईल का, अशा पद्धतीच्या सुद्धा शंका या ठिकाणी निर्माण केल्या जातात. आणि म्हणून एआयचा अत्यंत गांभीर्याने विकासात्मक दृष्टिकोनातून मानव जातीच्या हिताच्या दृष्टिकोनातून विचार करणं आणि वापर होणं हे गरजेचं आहे. परवाच आपण पाहिलं अमेरिकेने व्हेनेझुएला एका दिवसात ताब्यात घेतलं. हे कशाच्या मदतीने एका दिवसात ताब्यात घेतलं? एआय संचलित आणि सैन्य त्या ठिकाणी होतं. म्हणजे एआयनं प्रभावित असलेलं सैन्य जे आहे, संचलित एआयनं संचलित असलेलं जे सैन्य आहे, त्या सैन्याने एका दिवसामध्ये एखादा भाग, एखादा देश ताब्यात घेता येऊ शकतो. परंतु त्याच पद्धतीने काही तासामध्ये सुद्धा सोडवण्याचा उपाय त्याच्यावर निर्माण होऊ शकतो. आणि म्हणून हे प्रगतीच्या टप्प्यामध्ये एआय हा एक भाग आहे. राजस्थानच्या सेंट्रल युनिव्हर्सिटीच्या कुलगुरूने केवळ या जिल्ह्यामध्ये बोलतेवेळी मागच्या 6 महिन्यापूर्वी सांगितलं की काही दिवसामध्ये अशी वेळ येईल, आणि त्या टप्प्यावर ते संशोधन आलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे की एखादा 2 डोळ्याने अंधा असणारा माणूस, त्याला काही दिसत नाही, परंतु शास्त्र एवढ्या अंतिम टप्प्यात आलेलं आहे की तो आपल्या जिभेनं सगळं जग पाहायला सुरू करेल. आणि म्हणून ह्या पद्धतीने जर शास्त्र पुढे गेलं तर हा मानवी विकासाचा हा जो केंद्रबिंदू आहे हा वरचीवर पुढे सरकत जाणार आहे. त्यांनी असंही सांगितलं की बघत बघत एखादा समोरचा माणूस अदृश्य होऊ शकतो, सायंटिफिकली सिद्ध करता येऊ शकतं. आपण जादूच्या प्रयोगामध्ये पडद्यामध्ये झाकलेला एखादा अदृश्य माणूस पाहू शकतो, परंतु प्रत्यक्षामध्ये समोर बोलत बोलत माणूस जर अदृश्य होत असेल, इथपर्यंत जर हे सायन्स जात असेल, तर अशा सायन्सचा चांगल्या पद्धतीने कसा मानवजातीच्या विकासासाठी कसा उपयोग करता येईल या दृष्टिकोनातून विचार करण्याची आपल्या शिक्षण तज्ञापुढे ही एक संधी आलेली आहे, शास्त्रज्ञापुढे एक संधी आलेली आहे. आताच त्या सरांनी काही 2 संशोधकांना या ठिकाणी नामांकित केलं, त्यांना पारितोषिकही दिले. खरं तर संशोधनाचा भाग म्हणून एआय पुढे आलेला आहे.
आणि संशोधन हे प्रत्येक क्षेत्रातलं अत्यंत मोलाचं आहे. एक काळ असा समजला जात होता की एक संशोधन हजारो लोकांच्या चुली पेटवू शकत, आणि म्हणून संशोधनामधून मानवाच्या उन्नतीचा, जगण्याचा, मानवाला श्रीमंत होण्याचा हा भाग फार दूरचा राहिलेला नाही. आणि अशा एआयच्या मार्फत सुद्धा आपल्याला शिक्षणाबरोबरच आरोग्य क्षेत्रामध्ये सुद्धा प्रगती करता येऊ शकते. मुंबईमध्ये ऑपरेशन चालू असेल तर न्यूयॉर्क मधून त्याला एआयच्या मदतीने मार्गदर्शन घेतलं जातं आणि ऑपरेशन पूर्ण केलं जातं. म्हणून एआय आरोग्य क्षेत्रामध्ये क्रांती करत आहे, एआय अनेक क्षेत्रामध्ये क्रांती करत आहे. आपण मागच्या महिन्यामध्ये पाहिलं की बारामतीचा एआय कृषी क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती केली. बारामतीचे जे कृषिक नावाची जी संस्था आहे, केव्हीके जी आहे, त्याच्या मार्फत ऊसाचं उत्पादन दुप्पट करायचे असेल तर एआयचा वापर करा. फळबागाचं उत्पादन दुप्पट करायचं असेल तर एआयचा वापर करा. सेन्सर फिटिंग केलेलं असतं, प्रत्येक फळ झाडाला त्याचं कनेक्शन असतं. इथं मातीचं टेम्परेचर काय, कुठं नायट्रोजन कमी पडलेलं आहे ना तर कुठं कमी पडलेलं आहे, पानाचा रंग कसा बदललेला आहे, याला कोणत्या प्रकारची तक्रार आहे, याला किती पाणी कमी पडले आणि किती जास्त झाले याची रिपोर्ट सगळे एआयच्या मार्फत जमा केले जातात. हवा तो उपचार केला जातो आणि पाहिजे तेवढं उत्पादन घेतलं जाऊ शकतं. म्हणून एआय हा भस्मासूर नाही तर हे मिळालेली आपल्याला एक वर आहे असं सुद्धा मानलं जातं. पूर्वी किंवा आताही असं म्हणलं जातं, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. आता आंतरराष्ट्रीय पातळीवर असं बोललं चाललंय की स्वामी तिन्ही जगाचा, एआय विना भिकारी. आणि म्हणून एआय हे आता आपल्या घरात पोहोचलेलं आहे, सगळीकडे पोहोचलेलं आहे. म्हणून ह्याला आपल्याला टाळता येत नाही आणि ह्याचा स्वीकार आपल्याला करावा लागेल. आणि आपल्याला बालवयापासूनच जर विद्यार्थ्यापुढे जर ह्याचे संस्कार मिळत गेले तर नक्कीच देशाला हवं असणारं जे टेक्निकली फुलफिल असलेलं मॅनपॉवर जे आहे ते नक्कीच मिळेल. खरं तर 2000 सालीच या रघुनाथ माशेलकर या शास्त्रज्ञांनी महाराष्ट्र शासनाला एक रिपोर्ट दिलेला होता की तुम्ही आयटीचा वापर इयत्ता पहिलीपासून शालेय शिक्षणामध्ये आणा. काही निर्णय चांगले झाले. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना, रामकृष्ण मोरे शिक्षण मंत्री असताना पहिलीपासून इंग्रजी सुरू झाली पाहिजे आणि महाराष्ट्रात गुटखा बंद झाला पाहिजे, अशा पद्धतीचे निर्णय झाले. याचा उपयोग खरोखरच शिक्षण क्षेत्रामध्ये चांगला झाला. आताच परवा 9 तारखेला नरेंद्र जाधवाच्या अध्यक्षतेखाली जी समिती ही ती कुठून असावी की नसावी वगैरे याच्यासाठी म्हणून जी माजी कुलगुरू नरेंद्र जाधवाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली होती, त्या समितीने मुख्यमंत्र्यांसमोर 9 तारखेला त्यांच्या रिपोर्टचं प्रदर्शन केलं. 65 पानांचं त्यांचं प्रदर्शन होतं, पण पुढचे 25 पानं हे शालेय शिक्षणामध्ये एआयचा अंतर्भाव झाला पाहिजे अशा शिफारशी करणारा रिपोर्ट ह्या डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी मुख्यमंत्र्याला सुपूर्द केलेला आहे. आणि यामधून शिक्षण तज्ञ असतील, राजकारणी असतील, कृषी तज्ञ असतील, डॉक्टर्स असतील किंवा संरक्षण क्षेत्रामधले लोक असतील किंवा राजकारणातले असतील, या सगळ्यांना एआय शिवाय पर्याय नाही. किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता. सुरुवातीला आमचा एक मित्र 15 वर्षापूर्वी पीएचडी एआय मध्ये करतो. अधूनमधून त्यांना पोलिसाचा फोन यायचा. मी विचारले की तुम्हाला काय 1 महिन्याला 15 दिवसात पोलीस हेड ऑफिसचा फोन यायला लागला. होय म्हणले, जातो मी एआयचा का अभ्यास काय. आणि त्यांच्या यादीमध्ये एक नाव गेले मला. ते म्हणाले की 100 लोक उभे करतात आणि ह्यात एक चोर आहे असं ते सांगतात. तर नक्की कोणता चोर असेल तुमच्या एआयच्या सामर्थ्यामधून आम्हाला काय अंदाज काढून देतात. अशा पद्धतीचे सल्ले घेण्यासाठी सुद्धा एआय संशोधन करणाऱ्या माणसांना निमंत्रित केलं जातं. यामधून एआय किती सामर्थ्यशाली आहे, एआय माणसाच्या चेहऱ्यावरनं, फेस रिडिंग वरनं कायच्या मनात काय चाललंय हे सुद्धा ओळखू शकतो. म्हणून एआय बद्दल आपण 2 दिवसीय चर्चासत्र ठेवलं. त्याबद्दल मी संयोजकांचे, काँग्रेसचे सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. काळाच्या गरजेनुसार
काळाच्या पावलानुसार आपलं महाविद्यालय पाऊल टाकत आहे, त्याबद्दल मी आपलं अभिनंदन करतो आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांची आभार.